आपल्याला बघायला मिळतो क्रिकेटच्या माध्यमातून मॅचला सुरुवात होत आहे. पहिल्याच बॉलला मात्र स्टिअर केला ऑन साईडला, जिथे मात्र सिंगल मिळाली. या सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचतोय 1 वरती. लगेच विनंती आहे प्रफुल्ल पाटील पीपी आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर प्लीज एक लेजंड खेळाडू आहेत. आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर विराजमान व्हायचं कोण सामन्याचा आनंद घ्या. प्रफुल्ल पाटील वेलकम, आगतम, स्वागतम, सुस्वागतम. येस, थँक्यू सो मच. प्रफुल्ल पाटील यांनी मात्र निवेदन पोहोचतंय. आमच्या आयोजकांची कळकळीची विनंती आहे. मुख्य व्यासपीठावरती आपण स्थानापन्न व्हायचा. दुसरा बॉल यावेळेस विश्वास पाटील आपल्याला बघायला मिळतात. भरपूर वर्ष क्रिकेट त्यांनी खेळलेली आहेत आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून त्यांच्याकडे सातत्यपूर्ण पाहिलेलं आहे. पॅराडाईज बोईसर संघाकडून देखील एक चांगले त्यांचे ऋणानं बंद आपल्याला पाहायला मिळाले. पूर्वीचं क्रिकेट वेगळं होतं, एक गाव एक फॉर्मॅट नव्हता. त्यावेळेला रोहन नाना असतील, विश्वास पाटील असतील, असे खेळाडू आहेत. यावेळेस विश्वास आपल्याला पाहायला मिळतोय, जिथे मात्र एक बॉल वाईड मिळाल्यानंतर खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल आता दुसरा बॉल डॉट देखील आलाय. 2 चेंडूंचा खेळ पूर्ण होतोय. धावसंख्या 2 वरती जाऊन पोहोचतोय. पुढचा बॉल विश्वास सॉफ्ट हँडने मात्र करण्याचा प्रयत्न अगदी चतुर असा मात्र हा खेळाडू. चांगली रनिंग बिटवीन द विकेट सातत्यपूर्ण पाहायला मिळाले. इनविन्सिबल एका बाजूला बोईसर आणि एका बाजूला आपण पाहतोय पंचाळी. विकी अत्यंत महत्वाचा खेळाडू. जर विकीच्या बॅटमधून चांगले फटके आले तर धावाचं स्कोर कार्ड निश्चित स्वरूपात बहरेल. टीपी आपल्याला पाहायला मिळते. प्रफुल्ल पाटील उमरोईचं रत्न आपल्याला पाहायला मिळते. एक उत्कृष्ट क्रिकेटपटू. सावली बंधन हा संघ जर आपण पाहिला तर जिथे प्रफुल्ल पाटील यांचं मात्र योगदान महत्वाचं असायचं. मी म्हटलं विकीचा उल्लेख केला आणि ज्या पद्धतीने उल्लेख केला त्या पद्धतीने फटका विकीचा बघायला देखील मिळाला. अगदी फ्लिक ऑन द रिस्ट आपल्याला पाहायला मिळाला. अगदी फक्त वळण दिलं बॉलला आणि सध्या 40+ देखील क्रिकेट खेळतात पीपी प्रफुल्ल पाटील आपल्याला पाहायला मिळतात. एक उत्कृष्ट क्रिकेटपटू आहेत. नवीन संघांची बांधणी करून संघाला पुढे कसं न्यावं हे पीपी यांनी मात्र दाखवलंय. येस, चलो विनती करें हमारे बीच देख सकते हैं हम शिवसेना बोईसर शहर प्रमुख अल्पसंख्या विभाग से आरिफ अहमद साहब का आगमन और साथ ही साथ एक सामाजिक कार्यकर्ता है डैशिंग जिनके माध्यम से ट्रॉफी स्पॉन्सर की गई है. रिजवान साहब का यहाँ पर आगमन होता है. वेलकम सर, आपका पहले से स्वागत करेंगे, इस्तकबाल करेंगे. आइए हमारे मंच पर आप आकर विराजमान होइए. तस्वीर लेकर आरिफ अहमद साहब और रिजवान साहब इनके शुभ कदम हमारे प्रतिनिधि पढ़ते हुए. आइए रिजवान साहब, आपका हम पहले स्वागत करेंगे इस प्रतियोगिता में. वेलकम टू कॉम्बॉक्स. यस, थँक्यू सो मच. आपण पाहू शकाल अनेक मान्यवर मात्र या स्पर्धेला भेट देत असताना आरिफ मेमन सर देखील पाहायला मिळतात. त्यानंतर रिजवान सर नक्कीच पाहू शकाल या स्पर्धेमध्ये ट्रॉफी स्पॉन्सर केली आहे रिजवान साहेबांनी. त्यामुळे आपण मुस्लिम साहेब त्यांच्यावर वतीने आहेत. आपण त्याचा मनापासून धन्यवाद करतोय. आणि रिजवान साहेब म्हणजे पॅराडाईजला प्रत्येकाला सपोर्ट करणारे असे व्यक्तिमत्व. खूप बिझी शेड्यूल असतो परंतु थोडासा वेळ काढाच पोहोचलात आमच्या स्पर्धा आपल्या मनापासून धन्यवाद सर. ओटू बॉक्स. येस, थँक्यू सो मच. अनेक मान्यवर या स्पर्धेकडे वळतील आपण पाहू शकाल. आणि सध्या स्कोर कार्डचा जर विचार केला तर पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर 8 धावा. विकी अत्यंत महत्वाचा खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय. पंचाळी संघाचा ट्रम्प कार्ड, ज्याने मात्र निश्चित स्वरूपात ज्या वेळेला टॉससाठी रिपोर्टिंग केली त्यावेळेला त्याने स्वतः इच्छा मांडली की 5 षटक मला खेळावे लागतील संघासाठी. आज खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल 15 ऑगस्ट मात्र शुभ औचित्य साधून आलेली स्पर्धा. चांगला स्ट्रोक खेळला विकीने ऑन साईडला, जिथे मात्र शब्बीर चांगली गोलंदाजी करत असताना देखील आपण पाहतो चांगलं फील्ड हे मात्र त्यांचं काम आहे. विश्वास आणि विकी या जोडीला मात्र एक चांगला सूर सापडणं अत्यंत महत्वाची भूमिका असेल. 8 षटकांचं मोठं क्रिकेट आपण पाहतोय. अंडरआर्म क्रिकेट जर आपण पाहिलं तर आज या अंडरआर्म क्रिकेटला एक चांगले दिवस बघायला मिळतात. आज अंडरआर्म क्रिकेट देखील मागे राहिलेलं नाही, खेड्यापाड्यातला राहिलेलं नाही. याला मात्र एक जिल्हास्तरीय आपल्याला पाहायला मिळतंय. एक चांगल्या पद्धतीने एक प्लॅटफॉर्म मिळालाय, जिथे आपण पाहतो आपल्या पालघर तालुक्याचं क्रिकेट चांगल्या पद्धतीने पाहायला मिळतं. त्यानंतर जर आपण पाहिलं तर या अंडरआर्म क्रिकेटमध्ये आज पावसाळ्यात देखील स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजेच या विंड बॉलच्या स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात. फ्लिक ऑन द रिस्ट पुन्हा एकदा फटका खेळला विश्वासच्या बॅटमधून, मात्र इथे येईल नशिबाने दिली साथ आणि मिळाला फलंदाजाला चौकार. यस, 4. पाहतोय अंडरआर्म पावसाळी क्रिकेट बॉलला मात्र आपण पाहतोय हा डबल कॅमेरानिशी आज विश नेटवर्क उतरलंय. स्वतः पॅराडाईज बोईसर संघाचा खेळाडू राहिलेला आहे विश्वास पाटील आणि आज आपण पाहू शकाल त्यांच्या माध्यमातून मात्र हा विश नेटवर्क स्पॉन्सर्ड आपल्याला पाहायला मिळतोय या स्पर्धेसाठी. मी म्हटल्याप्रमाणे एक साधी सुरुवात तुम्हाला पुढे येणाऱ्या काळात ब्रँड बनवेल असा मात्र विश्वास पाटील आहे आणि येणाऱ्या काळात त्यांना भरपूर शुभेच्छा देऊ इच्छिते. पॅराडाईज क्रिकेट क्लब बोईसर एक माजी खेळाडू पॅराडाईज संघाचा, परंतु आता एकदा एक फॉर्मॅट आपल्याला पाहायला मिळतो. त्या अनुषंगाने विश्वास पाटील आपल्याला आता त्यांच्या घरच्या संघात खेळताना पाहायला मिळतात. धावांची जर गती पाहिली तर स्कोर कार्डला जाऊन पोहोचते ती म्हणजेच आतापर्यंत जर आपण तपासून पाहिली तर 14
अतिशय सुंदर मात्र ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अनेक मान्यवर आपल्याला पाहायला मिळतात. आरिफ मेमन सर असतील, रिजवान सर असतील, ज्यांनी मात्र भरपूर इथे मात्र योगदान दिलं या स्पर्धेसाठी. मग सातत्यपूर्ण जसं युसुफबाईंनी उल्लेख केला की पॅराडाईज म्हटलं की या मावण्यांचं, या मान्यवरांचं मात्र सातत्यपूर्ण हे योगदान असतं. ज्या अनुषंगाने ते इथे आलात त्यांचं पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. राहुल पुन्हा एकदा फ्लिक करायचा होता, जिथे मात्र विकी सांगतोय की चांगली रनिंग आपल्याला करावी लागेल. अगदी एक एक धाव अत्यंत महत्वाची असायला आहे आणि त्या अनुषंगाने आपण पाहतो एका एका धावेसाठी झगडतात. 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 15. पहिल्या षटकात 8 धावा होत्या. या षटकात देखील आपण पाहतो 7 धावा आल्या. 12 चेंडूंचा खेळ पूर्ण होतो. धावसंख्या 15 वरती जाऊन पोहोचते. अतिशय सुंदर पद्धतीने मात्र आपण पाहतो आज या स्पर्धेचा शेवटचा दिवस 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट असं मात्र हे एक शुभ औचित्य साधून आलेली स्पर्धा. प्रत्येक खेळाडू या स्पर्धेची वाट बघत असतो. आपण पाहतो पालघर बॉक्स क्रिकेट असोसिएशनचा जो ग्रुप आहे त्याच्यावरती मात्र पॅराडाईज बोईसर संघाचं लेटर पडलं की मग ते एका मिनिटाच्या आत, जिथे मात्र संघांना जागा मिळत नाही, जे मात्र मिळतात ते संधीचं म्हणजे सोनं करतात आणि भाग्यवान म्हणून त्यांना पाहिलं जातं. कारण पॅराडाईज बोईसरची स्पर्धा खेळायला मिळाली, ज्या अनुषंगाने या पॅराडाईजचा दबदबा सातत्यपूर्ण राहिलाय. तिसरं षटक गोलंदाजी ट्रॅकवरती हाफ ट्रॅकरचा बॉल, जिथे मात्र विकीचा स्ट्रोक केलाय आणि आपण पाहतो हाफ ट्रॅकरच्या बॉलवरती विकी थोडासा शांत आहे. विकीला जबाबदारीने खेळ करावा लागेल. जर आपण उदाहरणातला जर मॅच पाहिला तर जिथे 64 धावा राहिल्या, परंतु दीपक 11 या संघाने थांबवलं. त्यांना 18 धावांनी तो विजय मिळवला. एक युवांचा संघ आणि मागच्या वर्षी देखील सुरुवात तिथे इथून केली होती, त्यानंतर अंडरम क्रिकेटमध्ये आली आणि आज जर आपण बघायला गेलं तर खऱ्या अर्थाने दीपक 11 हा ब्रँड झालेला आहे. नो बॉल देखील बघायला मिळाला. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 16. सरळ बंदुकीच्या गोळीप्रमाणे मात्र हा वेगवान फटका विकीच्या बॅटमधून आलाय. दर्जेदार कडक चौकार 4. धन्यवाद. वेलकम बॅक. विकीच्या बॅटमधून मात्र आपण पाहतो चांगले फटके बघायला मिळतात. षटक क्रमांक 2 चा खेळ संपला. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली. बिपिन गोलंदाजी ट्रॅकवरती आला. पहिलाच बॉल नो हाताळला, त्यानंतर चौकार आता वाईड. म्हणजेच प्रेशर आहे, दडपण आहे, परंतु त्या प्रेशरला वगळता तुम्हाला संघासाठी ॲज अन फ्रंटलाईन बॉलर म्हणून भूमिका एक अदा करावी लागेल. ज्या पद्धतीने विकीने इथे शंखनाद फुंकलाय, एका बाजूला विश्वास अनुभवाचे पाडे देतो विकीला की कुठल्या पद्धतीने आपल्याला खेळ पुढे न्यायचा. अत्यंत महत्वाचं क्रिकेट. पुढचा बॉल बिपिनचा. राऊंड स्टम्प्स फुलरलेनचा बॉल इनटू द गॅप. चेंडू चाललाय सरळ सीमा पलीकडे. क्रिकेटचं मादक सौंदर्य, द पीस ऑफ क्रिकेट. कव्हर ड्राईव्हच्या माध्यमातून हा स्ट्रोक ठेवलाय सरळ. बॅटचा योग्य वापर. चौकार. धन्यवाद डीजे. इथे जर आपण पाहिलं तर विकीच्या बॅटमधून धावांचा पाऊस आपल्याला बघायला मिळतो. पावसाळ्याचे दिवस असतात, पावसाळी स्पर्धा असते, परंतु आता थोडासा पाऊस बंद झालाय. श्रावण महिना लागला की पावसाची मात्र हजेरी तुम्हाला लपण डावासारखी पाहायला मिळत आहे आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल. 4 चेंडूंचा खेळ झाला विकी. 4 चेंडूंचा खेळ पूर्ण होत असून धावसंख्या 26. एका बाजूला विश्वास. सपोर्टिव्ह रोल कसा असावा, विश्वासने मात्र अगदी खांद्याला खांदा लावून विकीला स्ट्रायकिंग एंडला आणण्याचं काम केलंय. विश नेटवर्कचे प्रोप्रायटर म्हणून आपण पाहतो विश्वास यांना. इथे मात्र बाळा आहेत पंचांच्या भूमिकेत. एक रिव्ह्यू तुम्हाला मिळणार आहे आणि तो रिव्ह्यू जर आपण पाहिला तर तिथे घेण्याची प्रयत्नात होते विश्वास, परंतु जर आपण पाहिलं तर विकी सांगतात की नाही चालणार. इथून तो एक रिव्ह्यू आपण रिझल्ट ठेवू आणखी येणाऱ्या काळात. एका चेंडूने भरपूर काही फरक पडणार नाही असं विश्वासला सांगता देत असताना विकी आपल्याला बघायला मिळतोय. 2 चेंडूंचा खेळ देखील पूर्ण झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे आतापर्यंत जर आपण तपासून पाहिली तर 26 या धावसंख्यावरती आहे. पुढचा बॉल. यावेळेस मात्र पॉइंटला स्टीअर केल्या बॉलला. चेंडू मात्र डिक्लेअर झोन कडे वळण घेईल. या डिक्लेअर झोन कडे वळण घेत असताना धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 27 या धावसंख्येवरती. आणखीन जर आपण पाहिलं तर षटक क्रमांक आपण तपासून पाहतोय ते म्हणजे तिसरं संपते. तिसऱ्या षटकाच्या खेळाअखेर धावसंख्या 12 वरती जाऊन 12 या षटकात धावा आल्या आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 27 वरती.
गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतो या संघाचा ट्रम्प कार्ड अर्थातच संघाचा अत्यंत महत्वाचा गोलंदाज शब्बीर सय्यद. भरपूर वर्ष क्रिकेटची सेवा या देखील खेळाडूने केलंय. विश्वासच्या बॅटमधून सरळ बॅटने तंत्रशुद्ध स्ट्रोक, टायमिंग वरती प्रिपेरेशन, टायमिंग वरती मात्र स्वतःचा आत्मविश्वास दाखवला आणि सरळ बॅटचं एलिव्हेशन शोधत चेंडू चाललाय सीमा पलीकडे. अगदी दोन खेळाडूंच्या मधोमध फटका खेळला आणि आपण पाहतो जिथे चौकार मिळाला. या धावसंख्या 4 जर आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 31 धावा. आता विश्वास सांगतोय की विकीच्या जोडीला बरोबरीने आपल्याला कॉन्ट्रीब्युशन द्यावं लागेल. खराब चेंडूचा तिरस्कार करत जबरदस्त फटका खेळला विश्वासनं, म्हणजेच धावसंख्या 4 फ्लाय झाली, 31 वरती जाऊन पोहोचली. पावसाळी पॅराडाईज धमाका. स्वातंत्र्य दिनानिमित्त मात्र ही स्पर्धा प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन घेऊन येण्याचा प्रयत्न करत असते. यंदा जर आपण पाहिलं तर धमाका ओव्हर, 5वं षटक हे धमाका ओव्हरचं असतं, ज्यामध्ये जर 12 धावा तुम्ही जमवल्या तर 3 धावा प्लस होणार, जर 12च्या आधी तुम्ही राहिलात तर 3 धावा मायनस होणार. एक चांगली संकल्पना आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल यसा चेंडू वाईट, पण विशाल बाळा अगदी आपण पाहू शकाल एक उत्कृष्ट क्रिकेटपटू, पॅराडाईज बोईसर संघाचा जुना जाणता खेळाडू म्हणून बाळाकडे देखील पाहिलं जातं. फिरकीचा जादूगर आणि कठीण काळात संयमानं फलंदाजी करणारा खेळाडू. यावेळी जर आपण पाहिलं पंचांच्या भूमिकेत आहे. डिक्लेअर झोनकडे चेंडूला वळण दिलं आणि धावसंख्या मात्र इथे देखील एक मिळेल. या धावसंख्या 1 जाऊन पोहोचतात, त्या म्हणजेच 33 धावा. बिनबाद, नाबाद आणि जिंदाबाद. एका बाजूला विकी आणि एका बाजूला विश्वास. पुन्हा एकदा विकी तयार. हा देखील फटका चांगला खेळला विकीच्या बॅट मधून. मी म्हटल्याप्रमाणे या विंड बॉलचा राजा म्हणून विकीकडे अगदी सन्मानानं पाहिलं जातं. पंचाळीचं डगआउट मात्र अगदी आपसुकतेने पाहते विकीची बॅटिंग. अंकुश भोईर खुश असतील, सौरभ भोईर खुश असतील विकीच्या बॅटिंगने, कारण जबरदस्त बॅटिंग सध्या मैदानाच्या आतमध्ये होते. अक्षय भोईर आपल्याला बघायला मिळतात, प्रतीक देखील बघायला मिळतील. पॅक संघ पंचाळी जर म्हटलं तर क्रिकेटवरती भरपूर प्रेम असतं, त्यांची देखील स्वतः एक चांगले आयोजक असतात आणि सध्या या विंड बॉलमध्ये जबरदस्त क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. 37 3 चेंडूंचा खेळ झालाय. पुढचं षटक जर पाहिलं तर आपण पाहतो धमाका षटक येईल, म्हणजेच विकीची बॅट चांगल्या पद्धतीने बोलणं अत्यंत गरजेची भूमिका. पुढचा बॉल शब्बीरच्या षटकात इथे मात्र आपण पाहतोय विश्वास वेळेत मात्र आपण पाहतोय पलटला. विकीनं मात्र त्या चेंडूला पाहिलं, कारण या षटकात धावा आल्यात हरकत नाही. एक चेंडू डॉट आला. विकीला माहितीये की जर मी 8 षटक उभा राहिला तर संघाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवीन. ही ताकद त्याच्याकडे आहे. सेल्फ कॉन्फिडन्स, आत्मविश्वास, अत्यंत महत्वाची भूमिका आपल्याला बघायला मिळते. पुन्हा एकदा सरळ बॅटनं तंत्रशुद्ध फटका, चेंडू चाललाय सीमा पलीकडे, आलाय चौकार. 4. धन्यवाद, थँक्यू सो मच. धावसंख्या 41. शेवटचा बॉल, त्यानंतर तुम्हाला ड्रीम्स ब्रेक मिळेल. 4 षटकांचा खेळ झाल्यानंतर तुमचा एक खेळाडू मध्ये येऊ शकतो, ज्यावेळेला अंकुश येतील मैदानाच्या आतमध्ये. गेम चेंजर अंकुश आपल्याला पाहायला मिळतात. भरपूर एक्सपिरियन्स त्यांच्याकडे देखील आहे. जर षटक क्रमांक 4 संपतात तर तुम्हाला मात्र एक खेळाडू मध्ये येण्याची मुभा दिली जाते. ड्रीम्स ब्रेक होईल आणि त्यानंतर धमाका षटक काला मात्र सुरुवात होईल. शेवटचा बॉल शब्बीरचं षटक थोडंसं महागडं. विकीची बॅटिंग चांगली राहिलंय, थोडंसं दडपण, थोडंसं प्रेशर, कधी उधरतो कधी उधर, हे आपल्याला पाहायला मिळालंय. कारण एक चेंडू डॉट देखील आला होता, परंतु विकीनं कमबॅक चांगला केला. विश्वास सिंगल डबल आपल्याला पाहायला मिळतो आणि विश्वास सांगतो की दुसऱ्या रनसाठी होणार नाही. इथे मात्र आपण पाहतोय चांगल्या पद्धतीने 4 षटकांचा खेळ संपला. 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 42 धावा. 10.25 ची सरासरी राखलंय आतापर्यंत पंचाळी या संघानं. आणखीन येणाऱ्या काळात 24 बॉल आहेत. 24 बॉलचा खेळ काय होईल, काय बिघडेल सांगण्यासाठी घेऊया ब्रेक. कुठेही जाऊ नका, बघत रहा पॅराडाईज पावसाळी धमाका. असा गेलो आणि असा आलो.
यस धन्यवाद, थँक्यू सो मच. इथे जर आपण पाहिलं तर ड्रिंक्स ब्रेक नंतर पुन्हा एकदा आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. आपण बघत आहात पावसाळी पॅराडाईज धमाका स्वातंत्र्य दिन विशेष. मात्र ही स्पर्धा बोईसर मधली अगदी सन्मानाची आणि अभिमानाची स्पर्धा आपल्याला बघायला मिळत आहे. परंतु आता या मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर धमाका ओव्हरला सुरुवात होईल आणि गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतं. तर राहुल 12 धावा जर जमवल्या पंचाळीस संघाने तर 12ला 3ची जोड 15 होतील आणि जर 12 धावांच्या आज जर तुमच्या धावा राहिल्या तर 3 धावा रिडक्शन देखील केल्या जातील, मायनस होतील. पाहूया येणाऱ्या काळात काय होईल. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज राहुल. पहिलाच बॉल, यावेळेस पहिल्याच बॉल वरती आपण पाहतोय विकी बाद होईल का. आणि जिथे मात्र आपण पाहतोय त्यांचं दर्शवतात की सेफ झोन मध्ये चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला बघायला मिळतंय. या सिंगलनं धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 43 धावा या धावफलकावरती. पहिल्या 4 षटकांमध्ये आपण पाहिलं तर विकी नावाचा दबदबा आणि विश्वासने दिलेली साथ आपल्याला बघायला मिळाली. सिंगल डबलच्या खेळाला जास्तीत जास्त ज्यांनी मात्र एक चांगला मान मिळवून दिला आणि एक चौकात त्यांनी देखील खेळला. विश नेटवर्कचे प्रॉपरायटर विश्वास पाटील एक चांगल्या सुरुवातीनं 15 ऑगस्ट शुभौचित्य साधून मात्र या स्पर्धेला आज प्रथमतः स्पॉन्सर आपल्याला पाहायला मिळतं. सुरुवात या विश नेटवर्कची पॅराडाईज धमाकापासून होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. धावसंख्या जाऊन पोहोचतो फलकावरती. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 43 षटक क्रमांक जर आपण पाहिलं 5वं धमाका षटक विश्वासच्या बॅट मधून फटका खेळलाय. सरळ सरळ बॅटने आपण पाहतोय विश्वासची बॅट देखील चांगल्या पद्धतीने बोलली जात आहे. म्हटल्याप्रमाणे भरपूर वर्ष यानं देखील क्रिकेटची सेवा केलेली आहे. पॅराडाईज बोईसर संघाचा स्वतः देखील खेळाडू राहिलेला आहे. परंतु आता जर आपण पाहिलं तर पंचाळीस संघाकडून क्वालिटी बॅटिंग दोन्ही बाजूने बरोबरीची मात्र आपण पाहतो पिटाई झाली आहे. गोलंदाजांना इथून संघर्षाच्या काळात विकेट फॅक्टर भूमिका अत्यंत महत्वाची असेल. काळानुसार परिवर्तन करणे ही काळाची गरज आहे. त्या अनुषंगाने आता फलंदाज इथे मात्र एक चांगला सूर सापडतात. त्यांना थांबवण्याचं काम गोलंदाजांना करावं लागेल. धमाका षटकाला सुरुवात यावेळेस पॅडल स्वीप केलाय आणि तिथे मात्र आपण पाहतो विश्वासचा फटका चांगला होता. सिंगल इथे देखील मिळेल. 3 चेंडून मागे 6 धावा तुम्ही जमवलेल्या आहेत. आता आणखीन 3 मध्ये तुम्हाला जर 6 जमवलं तर त्याला 3 धावांची जोड मिळेल. 48 धावा या धावफलकावरती. विकी मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडला एका बाजूला राहुल इनविन्सिबल बोईसर, एका बाजूला वन मॅन शो पंचाई वन मॅन शो खेळ करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय विकी आणि त्याच्या साथीनं आपण पाहू शकाल अगदी अत्यंत महत्वाची साथ विश्वासची देखील बघायला मिळाली. कॉन्ट्रीब्युशन आणि भागीदारी अत्यंत महत्वाची भूमिका. क्रिकेट मधला एकटा खेळाडू तुम्हाला क्रिकेटचा सामना जिंकून देऊ शकत नाही. तुमचं कॉन्ट्रीब्युशन तुमची भागीदारी अत्यंत महत्वाची भूमिका आहे. ज्या अनुषंगाने आपण पाहू शकाल आता सध्या विश्वास आणि विकी, परंतु गोलंदाजी करणाऱ्या संघाला विकेटची भूक लागली ती मात्र कोण मिटवेल. राहुल यावेळेस व्हाईट बॉल आणि व्हाईट बॉल प्रेशर आहे. तुम्ही इथे मात्र धमाका ओव्हर मध्ये आलात आणि जिथे एक्स्ट्रा धावा जर तुम्ही द्याल तर थोडीशी डोकेदुखी वाढणार आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती ती म्हणजेच 50 धावांची भागीदारी एकदा विश्वास आणि विकीसाठी टाळ्या झाल्या पाहिजे. जबरदस्त क्रिकेट ज्यांनी मात्र 50 धावा बिनबाद जोडल्या फलकावरती. इनविन्सिबल बोईसर या संघासमोर गोलंदाजीची धारधार अटॅक असताना विश्वासला तिथे गोष्ट लागले म्हणायला हरकत नाही. फटका खेळला होता चांगला परंतु षटकाराला अनिवार्य बंधन गॉन. यावेळेस आता विश्वास बाद झाल्यानंतर आपण पाहू शकाल फलंदाज प्रतीक, एका बाजूला भावजी एका बाजूला त्यांचाच मेहणा विकी आणि आपण पाहू शकाल प्रतीक यांची जोडी. धमाका षटकात मात्र कमबॅक बाउन्स बॅक केला इनविन्सिबल बोईसर आणि त्या अपेक्षांसह इथे बोईसरचे प्रेक्षक होते की आपल्या गावचा संघ खेळतोय, आपल्या विभागातला संघ खेळतोय. आता जर आपण पाहिलं तर 3 धावांचं डिडक्शन होईल. धावसंख्या जाऊन पोहोचतात त्या म्हणजेच आतापर्यंत 50. आता 50ला मात्र आणखीन 3 धावा रिडक्शन मध्ये 47 धावा या धावफलकावरती जाऊन पोहोचतील. 47 धावा फलकावरती आहेत. आणखीन 3 षटक 18 चेंडूंचा खेळ बाकी. -47. पुढचा होणारा सामना एका बाजूला बोईसर पॅकर्स आणि एका बाजूला TTS हा संघ आपल्याला बघायला मिळेल. आसिफ मुच्छाले आणि आमिर भाई यांची मात्र जोडी काय क्रिकेट खेळतात. अजून आपण पाहतोय मी म्हटलं होतं क्रिकेटला वयाची मर्यादा नाही. आसिफ मुच्छाले यांना जर आपण पाहिलं तर एक काय असा होता
की ज्या वेळेला पूर्ण सर्कलमध्ये चौकार असायचे, अगदी खेळपट्टीवर लोटांगण घालून गोलंदाजांना अक्षरशः सळो की पळो करणारे फलंदाज आसिफ मुच्छाले आतापर्यंत चांगलं क्रिकेट खेळतात. गोलंदाजी ट्रॅकवरती जर आपण पाहिलं तर सिद्धू षटक क्रमांक 6 ला सुरुवात, आणि आपण पाहतोय चांगला चेंडू, अगदी लेग स्पिनचा तिखट मारा, धारदार गोलंदाजी पाहायला मिळतंय. बोईसर पॅकर्स विरुद्ध एका बाजूला आपण पाहू शकाल TTS चिंचणी यांच्यातला मात्र काटेकी टक्कर. पुढचा होणारा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. दोन्ही संघांना विनंती करतोय की आपण रिपोर्टिंग करायची आहे. आपले जे खेळणारे 11 खेळाडू आहेत त्यांची नावं आम्हाला इथे पोहोचवायची आहेत, कारण आपण विश नेटवर्कच्या माध्यमातून स्कोरबोर्ड चालवतो आहे, तर प्रत्येकाचं नाव आमच्यापर्यंत पोहोचणं अत्यंत गरजेची भूमिका. पुढचा बॉल घेऊन तयार. यावेळेस आपण पाहतो बॉलला स्टीअर केलं, चेंडू चाललाय डिक्लेअर झोन कडे, आणि धावांची जर गती पहिली स्कोर काढला तर धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजे आतापर्यंत 49 धावा या धावफलकावरती आहेत. 49 ऑन द स्कोर कार्ड. 3 धावा रिडक्शन देखील बघायला मिळाल्या होत्या. एका बाजूला प्रतीक, एका बाजूला विकी, आणि विकीला आपण पाहू शकाल जो संघासाठी आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. साई तिहमी मंडपचे प्रोप्रायटर जब्बीर आणि एका बाजूला रोहन गावड, ही मात्र दोघांची जोडी आपल्याला बघायला मिळते. साई तिहमी मंडप आणि डेकोरेटर्स जबरदस्त मात्र एक सुरुवात त्यांनी देखील केली, आणि चांगल्या पद्धतीनं आपल्याला खेळ त्यांच्या देखील पाहायला मिळालाय. काय चांगल्या लाईट्स, काय चांगलं मंडप डेकोरेशन आपल्याला बघायला मिळतं. आता विकी हँड ग्लोव्ज कडे मात्र वळतोय. युसुफ सय्यद कुठे असाल तर प्लीज रिपोर्टिंग करायची आहे. युसुफजी सय्यद आपण कुठेही असाल तर जब्बीरशी कॉन्टॅक्ट करायचा आहे. जाऊया मॅच कडे. स्कोर कार्डला धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 50 धावा. षटकांचा खेळ झाला तो म्हणजेच 6व्या षटकाचा खेळ चालू झालाय. चेंडूचा खेळ पूर्ण होतो तो म्हणजेच 2. पुढचा बॉल पुन्हा एकदा सॉफ्ट अँड सिब्बू आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉल आलाय. इनविन्सिबल बोईसर संघ आपल्याला पाहायला मिळतो ज्यांनी खऱ्या अर्थानं कमबॅक केलाय. जिथे मात्र विश्वास बाद झाल्यानंतर थोडंसं स्कोर कार्ड शांत झालंय, थोडंसं स्कोर कार्ड थांबलंय म्हणायला हरकत नाही. परंतु आपण पाहतोय TTS आणि एका बाजूला बोईसर पॅकर्स. आपल्याला आवाज जर पोहोचला असेल तर आपण रिपोर्टिंग करायची आहे. टॉससाठी बॉल डॉट आलेत. आता मात्र विकीकडून अपेक्षा आहेत पंचाळी संघाच्या डगआउटला की आपण 70 कडे कसे पोहोचाल, आणि 70 कडे पोहोचण्यासाठी तुम्हाला भरपूर परिश्रम आहेत. ज्या पद्धतीने तुम्ही पहिल्या 4 षटकांचा खेळ केला त्याच पद्धतीने तुम्हाला आता देखील त्या पद्धतीचा खेळ करावा लागेल. कारण आपण पाहतो पहिले काय झालं विसरत तुम्हाला शेवट कसा चांगला करता येईल याच्याकडे तुम्हाला मात्र अपेक्षानं पाहावं लागेल. डॉट बॉल वरती डॉट बॉल, प्रत्येक डॉट बॉल डोकेदुखी ठरणार आहे. एका बाजूला बोईसर पॅकर्स, एका बाजूला TTS यांच्यातला मात्र महत्वपूर्ण मॅच तुम्हाला बघायला मिळणार आहे. जाऊया मॅच कडे. गोलंदाजी ट्रॅकवरती तयार. सिब्बू शेवटचा बॉल. या शेवटच्या बॉलवरती विकीच्या बॅटमधून वेगाने खेळलेला फटका, चेंडू चाललाय सीमा पलीकडे. आता धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर 54 वरती जाऊन पोहोचतोय. आणखीन येणाऱ्या काळात 2 षटकांचा खेळ बाकी आहे. एक्सपेक्ट करतात अंकुश आणि विश्वास 70-75 कशा होतील. षटकांचा खेळ संपला तो म्हणजे 6. 2 षटकांचा खेळ बाकी आहे. सत्काराचा बोलणार आहोत. एक साहित्यकार असेल आणि तुम्ही शुभस्थापन एक साहित्यकार करणार आहोत. रिजवान साहेब सत्कार आपण करणार आहोत. रिजवान भाई आपल्या छोट्याशा आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जाईल, ज्याला ट्रॉफी स्पॉन्सर केली आहे आणि प्रत्येकाचा चांगला सपोर्ट असतो आमच्या स्पर्धेमध्ये. एक अप्रतिम व्यक्तिमत्व कॅमेरामॅन हे चित्र आपण टिपाच्या युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून पाहू शकाल. रिजवान साहेबांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जातो. पाहू शकाल आरिफ मोहन यांची सुपुत्र सुद्धा युट्यूब ब्लॉग सुद्धा आहे, ते सुद्धा चित्रपट करत असताना एक सुरेशाल पुष्पगुच्छांनी अप्रतिम बॅग दिली जाईल. पॅराडाईस स्पर्धेच्या माध्यमातून आरिफ बॅग सुद्धा द्यायची आहे. रिजवान साहेब बिझनेसमॅन आहेत, त्यांनी बॅग रोज खूप उपयोगी येईल येणाऱ्या पुढच्या काळामध्ये. खूप खूप धन्यवाद रिजवान भाऊ. अमेरिकेकर आरिफ मोहन यांच्या शुभस्थापन असलेल्या साहेबांचा सुद्धा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं. असलम आइए, आपका एक छोटा सा कार्य मंच पे किया जाएगा. उसका भाई का सत्कार पुष्पगुच्छ देकर किया जा रहा है. नरेंद्रगडला साहित्य आणि मंडप डेकोरेशन रोहन गावड आपण सुद्धा या आमच्या मुख्य व्यासपीठ विराजमान रोहन गावड या, आणि पीटीचा सुद्धा पण रोहन गावड या आपल्या शुभस्थापन सत्कार करणार आहोत. प्रफुल्ल पाटील एक लेजंड खेळाडू ज्यांनी पालघर तालुक्यामध्ये 1.5 लिटर बॅटरीची भूमिका पार पाडली, सध्या 40+ मध्ये खेळतात. पुष्पगुच्छ देऊन आपण
प्रफुल्ल पाटील म्हणजे आमचे पीपी मोठे बंधू यांचं स्वागत करतो. बघा प्रफुल्ल पाटील किंवा रोहन गाव फक्त शर्ट वेगळा आहे, दोघांची एकच छवी आहे. अशी त्यांनी जवळ खूप खूप धन्यवाद प्रफुल्ल. आता सुद्धा हार्दिक स्वागत. ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद, थँक्यू सो मच. आपण पाहू शकाल इथे विकी बाद झाल्यानंतर आता पुण्यातला दाखल संधी मिळाल्या संधीचं सोनं करावं लागेल. संधी प्रत्येकाला मिळत नाही, ज्याला संधी मिळते आणि तो संधी साधतो. खऱ्या अर्थानं ते कर्तृत्ववान म्हणून पाहिलं जातात. रिजवान शेख साहेब आणि आरिफ मेमन साहेब इथून मात्र रजा घेत आहेत, ज्यांच्या माध्यमातून ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळतात. रिजवान शेख सर आपल्याला पाहायला मिळतात, सामाजिक कार्यकर्ते, ज्यांनी मात्र या स्पर्धेसाठी ज्या सुंदर रीतीने ट्रॉफीज अवेलेबल करून दिल्या. सर तुमचे भरपूर आभार. रिजवान शेख सर निरोप घेतात आणि आरिफ मेमन सर देखील त्यांच्या समवेत आहेत. ते जॉईन होतील पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामध्ये. पत्तू प्रतीक इज ऑन फायर. शेवटच्या काळात, कठीण काळात, संघर्षाच्या काळात धावांची भूक आहे आणि त्याची गरज असताना आपण पाहतोय काय जबरदस्त फटका, जबरदस्त प्रहार. अगदी आपण पाहू शकाल स्कोअर ऑफ द विकेट पॉइंटला चेंडूला ढकललं आणि तिथे मात्र चौकार मिळवला. गोलंदाज रोहित आहेत गोलंदाजी ट्रॅकवरती आणि धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर 60 पहिल्या षटकात, जर पहिल्या मॅच मध्ये पाहिलं तर 64 धावा मात्र डिफेंड केल्या दीपक 11 ने. आता 60 कडे पोहोचल्यात. यावेळेस पुन्हा एकदा अगदी वेगानं खेळलेला फटका. विकी बाद झाल्यानंतर कोणीतरी जबाबदारी घेणं गरजेचं होतं आणि तिथे मात्र विकी प्रत्यूने सांगितलं की यस मैं हूं ना, मी आहे ना, हे सांगत मात्र आता पुन्हा एकदा धावांची उधळण. धावांचा मात्र आपण पाहतो पाऊस. जरी वरुण राजानं मात्र विश्रांती घेतली असेल परंतु प्रतीकच्या बॅट मधून सध्या आता पावसाचा धुमाकूळ आपल्याला बघायला मिळतो, धावांचा धुमाकूळ बघायला मिळतोय. इनविन्सिबल आपल्याला पाहायला मिळतो. इन ऍक्शन करतायत. चांगली गोलंदाजी त्यांनी मात्र केलेली आहे. परंतु येणाऱ्या काळात पूर्वार्ध काय असेल. बोईसर पॅकर आणि टीटीएस आसिफभाई मुच्छले, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर प्लीज आपला एक खेळाडू पाठवायचा जो मात्र नावं लिहून देईल तुमच्या संघाची या खेळाडूंची. पुन्हा एकदा हा फटका केलाय क्रॉस बॅटेड स्ट्रोक, जिथे पंचांच्या भूमिकेत आकाशात एका बाजूला सोहेल, एका बाजूला जर आपण पाहिलं तर विशाल बाळा. सोहेल छोटा पॅक बडा धमाका. पॅराडाईज बोईसर संघाचा एक उत्कृष्ट क्रिकेटपटू. येणाऱ्या काळात जर आपण पाहिलं तर पॅराडाईज बोईसर संघाकडे युवा खेळाडू आहेत आणि पॅराडाईज म्हटलं ते खेळाडू तयार करतात. आपण पाहू शकाल भरपूर मोठमोठे क्रिकेटपटू तुम्हाला बोईसर विभागातून पाहायला मिळतील. त्याच्यामध्ये पॅराडाईज संघाकडे नवीन खेळाडू असतात आणि प्रत्येक वर्षी एक कोळशाच्या खाणीतले हिरे कसे शोधावेत पॅराडाईज बोईसरकडे मात्र ते आहे. यावेळेस आपण पाहू शकाल 2 मिळतील. 2 धावा मिळतात. या धावसंख्या 2 संघाचं खातं पुढे सरकतंय. 67 67 70 75 एक्सपेक्ट होत्या, त्याच्याकडे मार्गक्रमण झालंय म्हणायला हरकत नाही. 7 षटकांचा खेळ संपला आणि 67 धावा 67. इनविन्सिबल बोईसर आणि एका बाजूला पंचाई. विकेट मिळाल्यानंतर आता पत्तूला शांत कसं ठेवायचं याचं देखील तुमच्याकडे उत्तर असायला हवं. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज कोण असेल. सिद्धू आपल्याला पाहायला मिळतोय जो मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती आहे. शेवटचं षटक 6 चेंडू. एका बाजूला जर आपण पाहिलं तर 67 धावा लागल्या जात आहेत. परंतु ज्या प्रतिस्पर्धी संघाने आपल्या समोर धावांचा डोंगर कट रचला त्या पद्धतीने आम्ही देखील त्या धावा मांडू शकतो हा आत्मविश्वास घेऊन पुन्हा एकदा पूर्वार्धात तुम्हाला चांगली बॅटिंग करावी लागेल. इनविन्सिबल बोईसर संघ देखील तुल्यबळ आहे, त्यांच्याकडे पाहिलं जातं सन्मानानं. यावेळेस खराब क्षेत्ररक्षण आणि टीटीएस संघ आपण कुठेही असाल तर प्लीज या. टीटीएस संघ आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला. पुन्हा पुन्हा तुम्हाला विनंती करतोय की आपण आपले खेळाडू पाठवायचे आहेत. जिथे तुमचं नाव इथे मात्र लिहिणं गरजेची भूमिका असेल. राहुल आपल्याला पाहायला मिळतोय. अमीर यांचा चिरंजीव ज्या पद्धतीनं त्यांच्या वडिलांनी क्रिकेट खेळलं त्याची सुरुवात राहुलने देखील चांगल्या पद्धतीने खेळलं. मग टीटीएस मधून जी मोठे खेळाडू झाले त्यांची नाव सन्मानाने घेतली जातात. अमीर भाई असतील, तदनंतर आपण पाहतोय आसिफ भाई असतील, शाकीर मुल्लासारखा खेळाडू असेल, सेफ देखील असेल आणि आता तदनंतर राहुलचं नाव त्याला जोडलं जाईल. जाऊया मॅचकडे. हा चेंडू मात्र चांगला हाताळलाय. आता जर आपण पाहिलं तर यस वेलकम अमीर भाई. चेंडू मात्र डॉट आलाय. सिद्धूची गोलंदाजी चांगली राहिली आहे. स्लॉक षटकात, हाणामारीच्या षटकात, मारामारीच्या षटकात आपल्या ग्रामीण भाषेत म्हणायचं झालं तर मारामारीचं षटक, जिथे मात्र आपण पाहतो शांत संयमानं मात्र फलंदाजाने ठेवलंय. फलंदाज प्रतीक पत्तू आपल्याला पाहायला मिळतो. पुढचा बॉल. बॅटची एज मिडल मात्र व्यवस्थित होत नाही. चेंडू मात्र ऑन साईडला मिड विकेट मधून खेळाडू पुढे सरकतील आणि सिंगल मात्र तिथे मिळते. 72 धावा आजच्या दिवसातला उच्चांक. 8 षटकांच्या मॅच मध्ये 72 धावा इथे फलकावरती लागल्या जातात. सिद्धू पुढचा बॉल. पुन्हा एकदा पुनीत. बॅटची एज चेंडू मात्र चाललाय डिक्लेअर झोन कडे, जिथे मात्र आपण पाहतोय 73. चेंडूंचा खेळ झाला या षटकात आतापर्यंत 4 आणि आणखीन येणाऱ्या काळात 2 चेंडूंचा खेळ बाकी. टीटीएस आणि एका बाजूला आपण पाहतोय
तो म्हणजेच बोईसर पॅकर या टॉससाठी. क्या बात है, क्या बात है, जबरदस्त फटका. शेवटच्या क्षणापर्यंत मी मैदानाच्या आतमध्ये थांबलोय, तर थांबत असताना आपण पाहतोय की जर मैदानाच्या आतमध्ये मी असेल तर संघाला जिथे जिथे मात्र गरज असेल तिथे मी उभा राहीन. या अनुषंगाने मात्र आपण पाहतो प्रतीक अगदी जबरदस्त बॅटिंग. पुढचा बॉल यावेळेस पुन्हा एकदा शेवट देखील गोड केलंय आणि या चेंडूवरती मात्र आलाय चौकार. विकीचा खेळ चांगला होता, विश्वासचा खेळ देखील चांगला राहिला. तदनंतर प्रतीकने सांगितलं की देखील कमी नाही, मी देखील चांगला क्रिकेटपटू आहे. पुनीतने देखील चांगली साथ दिली. षटक संपलं ते म्हणजेच 8. 81 धावांचं टार्गेट 80 फलकावरती लागल्या. प्रति षटकामागे तुम्हाला खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल 10 धावा जमवणं बंधनकारक असणार आहे. काय होईल आणि काय बिघडेल हे सांगण्यासाठी, पूर्वार्धाचा खेळ रंगवण्यासाठी व्हॉइस ऑफ बोईसर युसुफ सय्यद सर जोडले जातील. तर प्रिय करूया टॉस आणि जिथे एका बाजूला टॉस जीता टीपीएस चिंचोली टीम ने. अपना फैसला 2 ओवर समाप्त होगा बताइएगा. आसिफ भाई 2 ओवर का वक्त आपके पास है. चलिए मैच की तरफ जहां पर मैच जीतने के लिए 81 रन बनाने 81. आपण पॅराडाईज पावसाळी धमाका पाहतोय. एक अप्रतिम स्पर्धा दर्जेदार. म्हणजे या स्पर्धेमध्ये जेव्हा आपण पहिल्यांदा सुरुवात केली tenniscricket.in वर आपण ही स्पर्धा लाईव्ह पाहिली. संतोष ढोणेकर टेनिस क्रिकेटचे सीईओ स्वतःकडे आले होते. त्यांनी खूप चांगली चर्चा केली. त्यानंतर या स्पर्धेत सुरुवात झाली. बघता बघता 6वं वर्ष आपण पाहतो या स्पर्धेमधला एक चांगली स्पर्धा पाहू शकाल. मध्ये चला बॅटर बनवायचे प्रमुख उद्देशाला घ्या. हा पाणी इकडे आहे, आपण घेऊ शकता. बॅटर या बाबू पाणी लेके जा, बॅट्समॅनला दे जा. चला पाणी घेऊन बॅटिंग करायचं मला. बघा ती कॅमेराला तिकडे कोणी करायचं नाही. एक साईडला कॅमेरामॅन आहे. चला बाजूला सगळ्या मित्राला प्लीज. आमचे व्हॉलंटियर्स तहीर सगळ्या बाजूला का छोट्या बाजूला टेबलला कोणी बसायचं नाहीये. बॉल से आपको बनाने हैं. दो सामने बैटर देख सकते हैं. मैदान के अंदर रहीस सिंह
दो सलामी बैटर एक विकेट का पीछा कर रहे हैं। पहली ओवर लेकर आ रही इस वक्त पीयूष। इस वक्त बड़ा शॉट करने का प्रयास, विकेट का पतन, रोहित बैक चले गए। इसी पे अपनी वजह से बाहर गेंद राकेश भट्ट का लाइन बॉल दर्शाते हुए लाइन बॉल के साथ इसको कार्ड आगे चलता हुआ 1 रन के साथ खाता खुला है। अल्ताफ आहिर ने लगा देखिए एक गेंद पहली गेंद पर विकेट चिपका, दूसरी गेंद वाइड आई है। विश्वास पांच देख सकते हैं एक्शन में विष्णु तक चैनल के सीईओ हम देख सकते हैं फॉर्मर बेहतरीन एथलीट खिलाड़ी एंग्री पाड़े का शेर, एंग्री शेर हम देख सकते हैं इसको न्यू एक्शन है। आफ्टर द का बाहर नीचे रहे जरूर और गेंद गेंद आई हिट दैट बॉल, दो गेंदे और 1 रन लगे इसको कार्ड पर, 2 गेंदे 1 रन। इस वक्त देख सकते हैं बैटिंग से बैट बॉल जरूर आई है। देखिए अभी तक गेंदे हो चुके 3 गेंदे मात्र हो गए। पहली गेंद पर स्वागत करने इस पेटी की का बेहतरीन खिलाड़ी छोटी, इस वक्त अपनी तरफ से बाहर और बैट बॉल। के बाहर की गेंद और खिलाड़ी वहां पर नजर प्रतीक मात्रे गेंद को फील करते हुए 5 गेंदे 2 रन लगे स्कोर कार्ड पर। साई पहले नंबर डेकोरेशन देख सकते हैं बेहतरीन काम के माध्यम से किया गया। रन बाबर जबीर खान, हैदर रशीद बाला अच्छी मेहनत कर रहे हैं। हाल ही में इन्हें शुरुआत की साई पहले नंबर डेकोरेशन चर्चाओं में आ चुका है नाम। बढ़िया गेंद इब्राहिम के वक्त बीट कर दिया। ओवर नंबर पहला होता हुआ समाप्त। एक ओवर की समाप्ति के बाद 1 विकेट गवाकर मात्र 2 रन लगे हैं। देखिए 42 गेंद में आपको भी 80 बनाने हैं। चर्चा की जा रही है पंचाली, क्योंकि पहला सीजन सभी को याद होगा जब टॉप 4 में पंचाली पहुंची थी, ने बराबर किया था। उसके बाद हम देख सकते काफी वक्त के बाद बॉलर रिसीवर टॉप 8 में है। देखिए इस वक्त इनविंसिबल टीम थोड़ा सा टैक्टिक का है। पहले ओवर में 1 विकेट लगाकर मात्र 2 रन लगे। लेफ्ट बैटर इस वक्त स्ट्राइक पर है और देखिए आपको देखा होगा एक विकेट खिलाड़ी साइड लेवल से ब्लॉक करने वाले गेंद बैट खेलने का प्रयास है। देखिए एक सिंगल जरूर आएगा, 1 रन डिक्लेयर जोन में जाती है गेंद। देखिए बहुत गेंदबाजी नहीं है, वहां पर आयुष आएंगे तो पीयूष के विकेट कीपर देख सकते हैं। नए खिलाड़ी इस टीम में देखने को मिल रहे हैं। पीयूष नजर आएंगे और खिलाड़ी को देख सकते हैं। पीयूष टीम में है।
भी वाइट बॉल दिख नहीं डाली है। पहले 4 गेंदों में गेंदें 36 गेंदों में इस मैच को जीतने के लिए बनाने हैं 69। 69 रन का लक्ष्य होगा इस मैच को जीतने के लिए। हिमांशु सिंह हमारे साथ जुड़े हुए हैं। हिमांशु हमारे साथ ही कैमरामैन की बात कीजिए, इस वक्त सुमित माथुर नजर आएंगे और साथ ही साथ हम देख सकते हैं निखिल जो कैमरामैन है। विश्वास पानी को पीट करके निकलेगी, 4 रन के लिए धमाकेदार एक विकेट बल्ले से आता है चौका, 4 रन। इस वक्त आपको पता से बाहर देखते रफाटा जरूर बॉल जरूर आएगी, बिंदी गेंद डाली गई है। सुधा 17 पे जा पहुंचा प्रतीक जिन्होंने पहले दिन पहले मैच में मैच खिताब से नवाजा गया था, वही खिलाड़ी से गेंदबाजी के लिए इस वक्त विकेट खेलने का प्रयास करता है, बॉल जरूर आती हुई। इस वक्त फिर से पहले के अंदर चलता, उसके बाद लगातार 3 गेंदों बाद प्रतीक एक सिंगल जरूर आता है। इस वक्त देखिए 5 गेंदों में 5 रन आए हैं, बॉल लगे 18, 30 और पद्धति उत्तर है 82 का पीछा करें, बड़ा लक्ष्य 8 ओवर में। अंकित सीधे बल्ले से खेला, फॉल पर विकेट पर रोका गया। ओवर नंबर 30 समाप्त, 3 ओवर की समाप्ति के बाद 6 के औसत से लगे इस वक्त स्कोर पर 18 रन, 2 विकेट गिरा चुके। अभी भी 5 ओवर में 64 बनाने, 30 गेंदों में 64 रनों का लक्ष्य। देखिए बल्लेबाजों को एक नजरिया और होगा, धमाका ओवर आपके पास एक मौका है उस ओवर में रनों को प्लस करने का, क्योंकि 4 ओवर के बाद ड्रिंक ब्रेक दिया जाएगा, ध्यान में रखना है। देखिए कैमरामैन के आजू बाजू जो भी बैठे हुए चर्चा ना करें, ध्यान में रखिएगा प्लीज, और वहां पर थोड़ा सा डिस्टर्ब ना करें। हमारे कैमरामैन को समीर खान, आपका वेलकम होगा बिट्टू, अभी स्वागत। इसके बाद प्रेशर पैकर बनाम हम देखेंगे मैच होगा टीटीएस। देखिए टीटीएस के कप्तान 3 ओवर हो चुके, अपना फर्स्ट टाइम तक पहुंचा है मिस्टर आमिर, क्योंकि इस वक्त अपने बैटों को दूसरी बॉल लगाया, पहली गेंद वाइड डाली गई, इस प्रकार जाकर 19 अंकों तक यहां से भी 63 बनाने हैं, 63 का लक्ष्य होगा, 30 गेंदें 63। इस बार देखिए क्रॉस बैक करने का प्रयास, डॉट बॉल। देखिए टीटीएस टीम ने पहले बल्लेबाजी करने का फैसला किया, तो टीटीएस टीम पहले बैटिंग करेगी और गेंदबाजी का न्योता ही है बेसर पैकर, तो बेसर पैकर आपकी गेंदबाजी होगी, आपको ध्यान में रखना है। आज के नियम में सभी टी शर्ट्स सेम अनिवार्य है, तो कैमरा के माध्यम से विश नेटवर्क ये तो कैंसल है, प्रतियोगिता लाइव देख रहे हैं। इसे बीच अज्जू ने क्या बेहतरीन फील्डिंग की है। देखिए अज्जू एक स्टाइलिश खिलाड़ी है और हमेशा मुस्कुराते रहते हैं अपनी टीम के लिए, बेहतरीन एथलीट खिलाड़ी, अच्छी फील्डिंग उनके माध्यम से देखने को मिलती थी। छोटी गेंद यहाँ पर देखिए बल्लेबाज समझ नहीं पाए, देखिए मेन बॉल का कमाल है, आप बॉलर की गेंद को शॉर्ट बॉल को चौका लगा सकते, छूट सकते हैं। यहाँ पर अंकित से गलती हुई है, हल्के बल्ले से खेल दिया है, आता है क्या गेंदबाजी की जा रही है इस वक्त। रन 45 टीम की तरफ से, पहली गेंद वाइड आई, तो इसके बाद एक सिंगल, एक सिंगल, 4 गेंदें हो चुकी है, 2 गेंदें खेल बाकी है। विश्वास वन ऑफ द बेस्ट फील्डर अंडर बॉक्स क्रिकेट में हमने देखा क्या बेहतरीन फील्डिंग किया। इस खिलाड़ी की यादें ताजा हुई थी, केटी के मैदान पर पहली बार इस खिलाड़ी को देखा गया था, क्या बेहतरीन फील्डिंग के दिन में और रात के वक्त में तारापुर के नॉर्मल स्कूल में, क्योंकि वो शर्मी आंखों के सामने बैक साइड में फील्डिंग कर रहे थे, फ्रंट लेकर गेंद जाकर रुकाया था तारापुर के मैदान पर, नजरिया अभी हमें आंखों के सामने इस वक्त प्रतीक। देखिए सबके प्यारे आपू, हम देख सकते हैं क्या बेहतरीन फील्डिंग की है, और आपू के तालियां बजाइए बेहतरीन फील्डिंग,
हेलो हेलो पीयूष आए फिर से पर गेंदबाजी के लिए पहली गेंद लेफ्ट पर थी, एक साइड में खेलने का प्रयास किया था मगर क्रॉस बैक खेला गया। प्रतीक इसमें तो गलती कर दी, देखिए प्रतीक ने गलती की है, पिछली ओवर की आखिरी गेंद पर अच्छा फील्डिंग किया था और यहाँ पर खराब फील्डिंग चौका खर्च करते थे, इसको कर्जा पे हम देख सकते हैं 28 पर जा पहुंचा, यहाँ से भी 54 बनाने 54 रन का लक्ष्य होगा। धमाका ओवर है इस वक्त को खेलने का प्रयास, वहां पर अंकुश भोईर 3 गेंद में 5 आएंगे, 3 गेंद में 7 और बनाने इस मैच में। इस वक्त खेलने का प्रयास और अंकित कौन देखिए धमाका ओवर दवा में हर एक टीम बल्लेबाजी कर रही है, लेकिन 12 रन आपको बनाने होते, अगर आप 12 रन बनाते हैं तो 3 रन आपको प्लस दिए जाएंगे। देखिए कैमरामैन के पीछे जो भी प्लीज प्रतीक तुमच्या मागे जे प्रेक्षकांना मागे ठेवा, कारण कॅमेरामॅनच्या बाजूला पण उभं राहणार लक्षात घ्या प्लीज। आपण भविष्यकाल चांगले खेळाडू आहेत, इस वक्त लेफ्ट करती राकेश गुप्ता वाइट बॉल दर्शाते हुए राहुल इस वक्त नए बल्लेबाज आए हैं, 29 पर जा पहुंचा, यहाँ से 53 का लक्ष्य होगा और बड़ा शॉट खेलने का प्रयास पूरी तरह से इनविंसिबल धनाईनगर की टीम ताकत पर है फिलहाल। देखिए रोहित सिंह पहली गेंद पर आउट हुए, सलामी बल्लेबाज और क्या बढ़िया फील्डिंग देखिए वो कप्तान, ये कप्तान बेहतरीन खेल दिखा रहा, बल्लेबाजी हो गेंदबाजी और फील्डिंग। कहते हैं किसी सेना का अगर सेनापति स्ट्रांग हो तो सेना खुद ब खुद लड़ने के लिए जिम्मेदार होती है, और सेनापति काफी ताकतवर है इस वक्त टीम का। देखिए धमाका ओवर मात्र रन खर्च किए 6, तो यहाँ से 3 रन माइनस किए जाएंगे, आपके स्कोर कार्ड पर लगे हुए थे 29, अब आकर पहुंचेंगे 26 पर, 26 पर स्कोर कार्ड आ पहुंचा है 5 ओवर की समाप्ति के बाद। देखिए आने वाली 18 गेंदों का खेल बाकी होगा, देखिए 56 रनों का लक्ष्य होगा, 17 में बनाने हैं 56, इस वक्त स्ट्राइक पर राहुल हैं, तो बड़ी गेंद सिंगल आई है और यहां से बनाने हैं अभी भी 55, 17 में 55 का लक्ष्य, 27 पर जाकर इसको कार्ड यहाँ पर देख सकते हैं पीयूष नजर आएंगे, पीयूष नजर आएंगे गेंद को फील्ड करते हुए। टॉस बॉल सीधे बल्ले से खेला गया, पीयूष को थोड़ा सा बिजी रखा है राहुल ने, मगर थोड़े से निराश है। 15 में बनाने 55, 15 गेंदे 55 रनों का लक्ष्य होगा। क्रॉस बैट खेला गया, फिर से एक बार प्रतीक मात्र गलती करते हुए अब 51 बनाने। देखिए आपको यहां से 13 चौके लगाने, 51 का लक्ष्य, 13 चौके लगाने होंगे, आने वाली गेंदें बाकी होंगी इस इनिंग में लगभग 14 गेंदें बाकी होंगी, 14 गेंदों में 13 चौके आपको लगाने इस मैच को जीतने के लिए। इनविंसिबल टीम फुट पर है। अशरफ मेमन आपका भी हम स्वागत करेंगे, एक लेजेंडरी खिलाड़ी है अशरफ मेमन। फिर से एक बार क्रॉस बैट खेलने का प्रयास, गेंद आउट ऑफ द पार्क, बॉक्स आउट करते बल्लेबाज गॉन, राहुल बैक टू द आउट। देखिए 13 गेंदे और 51, 13 गेंद 51 आपको 13 चौके लगाने, एक भी अगर गेंद लंबी खेलते तो इनविंसिबल टीम उसको थोड़ा सा बाहर होती नजर आएगी। प्रतीक का कवर हमारे साथ है, बेहतरीन स्कोरर, एक एग्जीक्यूटिव बेहतरीन शख्सियत भी है, बेहतरीन बुलेटिन का काम कर रहे हैं। छोटी गेंद पे क्रॉस बैट खेलने का प्रयास, लेग बास्केट पे सिंगल आता हुआ, स्कोर कार्ड जहां पहुंचे स्कोर कार्ड पर देखिए 32 हो चुके हैं, 12 गेंदों में 50 बनाने, इसके बाद बोसर पैकर्स आपको तुरंत तैयार रहना, फील्डिंग आपकी होगी। टीटीएस ने बल्लेबाजी का फैसला चुना है। अंकुश भोईर, देखिए अंकुश जब आए आज मैदान के लिए चर्चा की कि रात में प्रैक्टिस की है गेंदबाजी की, और एक लेजेंडरी गेंदबाज टेनिस क्रिकेट में पहली ओवर लेकर आते हैं पंचाली टीम के लिए। कल उन्होंने पहले दिन ओवर नहीं डाली थी, मगर आज गेंदबाजी लेकर आया, पहली गेंद बढ़िया डाली, इसके बाद एक व्हाइट बॉल। देखिए संजय दादा भी इस वक्त मैच का आनंद ले रहे, अंकुश भोईर की काफी नजदीकी है, बढ़िया शॉट, मगर विकी, देखिए एक नाम काफी चर्चे में होगा वन मैन शो पंचाली टीम के जीत में, विकी भोईर।
प्रतीक, देखिए इस वक्त प्रतीक की फील्डिंग पोजीशन चेंज किया, फील्डिंग बढ़िया की गई। विश्वास पाटिल लेग साइड पर हैं, विश नेटवर्क के माध्यम से प्रतियोगिता हम लाइव देख रहे हैं। अफसर में गेंद को खेला गया और ये चौका फोड़ रहा है। क्रॉसबार फिर से एक बार खेला गया। विश्वास पाटिल, विश्वास के लिए तालियां बजाइए। देखिए विश्वास पाटिल पैटर्न फील्डिंग के लिए जाने जाते हैं। पैरिस टीम के लिए रोहन गावर और विश्वास पाटिल होने ने बहुत क्रिकेट खेला। आमिर शेख भी नजर आएंगे जिन्होंने पैरिस टीम के लिए बहुत क्रिकेट खेला है। आज वही खिलाड़ी को जलवा मैदान के अंदर देख रहे हैं। ओवर समाप्त हुए 7 ओवर की समाप्ति का रन लगे मात्र उसको कार पर 37। आखिरी 6 गेंदें प्रतीक को बुलाया गया। प्रतीक मात्रे, देखिए सौरभ भोईर इस वक्त मैच का आनंद ले रहे हैं मैदान के बाहर से। हालांकि टीम के लिए क्रिकेट जीतना काफी महत्वपूर्ण है खिलाड़ी के। देखिए कहते हैं कि देखिए हमें खिलाया नहीं जाता मगर जज्बा होना चाहिए कि हमारी टीम जीते। बाहर जो खिलाड़ी होता है उसके मन में होता है कि मेरी टीम जीते। सौरभ भोईर के मन में फिलहाल वही चल रहा है। देखिए टॉप होती विकेट, डॉट बॉल, स्कोर कार्ड 39 पर रुका हुआ। इस बार ये वाइट बॉल आती 2 गेंदें वाइट डाली है प्रतीक ने। ऑफसाइड पर कारपेट को रोल कर देगा सिपू। देखिए थोड़ा सा देर से आए मगर दुरुस्त आए हैं। अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं अपनी टीम के लिए। इसी बार ऑफसाइड में गेंद को खेला गया। वहां पर जो स्टाइलिश खिलाड़ी गेंद को फील करते हुए डॉट बॉल। गेंदें हो चुकी अभी तक मात्र 3। इसी बार लेग साइड में खेला गया। देखिए काफी बड़ा गैप वहां पर रखा गया था। देखिए जो एंट्री गेट पर गाड़ियां लगा रहे हैं प्लीज वहां पर गाड़ियां ना लगाएं। एंट्री गेट पर गाड़ियां होंगी तो प्लीज आपके बाइक्स की हवा निकाल देगी। हमारे मेहमानों का आने का वक्त हो चुका है। ध्यान रखें एंट्री पर कोई गाड़ी नहीं लगा। वहां पर रास्ते पर गाड़ी आप लगा चुके हैं। अनिल दुबे दादा तो लक्ष्य था रास्ते गाड़ी एंट्री पर। देखिए आखिरी गेंद आने बाकी होगा अभी भी। एंट्री पर कोणी गाड्या लावायचं नाही रक्षाता घ्या। एंट्री पर गाड्या लावल्या आमच्या आयोजक येतील। गाड्याच्या टायरच्या हवा काढली जाईल रक्षाता घ्या। जा रहा घर पे खाना नहीं खाएगा क्या? क्योंकि बिपिन आए हैं बल्लेबाजी के लिए। सुपर आउट हो चुकी है। आखिरी गेंद हो चुकी है। इस वक्त विकेट का पतन। इस मैच को जीत लिया वनमैन पंचाली टीम ने। बेहतरीन परफॉर्मेंस रहा है और टॉप 4 पहुंच चुकी है। देखिए बल्लेबाजी करते हुए 33 रन बनाए और 2 ओवर में 16 रन खर्च किए, 1 विकेट चुकाया। कप्तान विकी भोईर मैन ऑफ द मैच। आइए विकी मैन ऑफ द मैच के लिए जहां पर आपको एक खूबसूरत